इचलकरंजीच्या वस्त्रनगरीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी गुरुमाऊली टेक्सफॅब घेऊन येत आहे एक भव्य, आकर्षक आणि स्टायलिश एथनिक आणि इंडो वेस्टर्न वेअर मध्ये भव्य शोरूम, जिथे मिळणार आहे शेरवानी, जोधपुरी, ब्लेझर, फॅन्सी जॅकेट्स, कुर्ता पायजमा, थ्री पीस, हँडवर्क डिझाईन्स, हे सगळं उत्तम दर्जात, खास डिझाईन्स मध्ये आणि डोळे दिपावणाऱ्या स्टाईल मध्ये, जे आजच्या काळात प्रत्येकासाठी खास ठरणार आहे। निकम परिवार घेऊन आले आहेत हे नवीन दालन, वस्त्राची नवीन परंपरा। या उद्घाटनाला सर्वांनी यावे। गुरुमाऊली गारमेंट कडून आग्रहाचं आमंत्रण। गुरुमाऊली टेक्सफॅब, ब्रिज स्क्वेअर, महेश सेवा समिती समोर, इचलकरंजी। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले असताना महापालिकेच्या बैठकीला आणि भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेला महायुतीतल्या नेत्यांनी पाठ फिरवली। माजी आमदार यांनी सुद्धा पाठ फिरवली, त्यामुळे महापालिकेत आणि स्पर्धेच्या ठिकाणी चर्चेला उधाण आलं होतं। इचलकरंजी शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली होती। यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी महायुतीतले माजी आमदार, भाजपचे, शिवसेनेचे आणि इतर पक्षातल्या नेत्यांना महापालिकेच्या बैठकीमध्ये निमंत्रण होतं की नाही हे मात्र समजलं नाही, पण बैठकीला कुणी न आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आले असताना महायुतीतील नेते फिरकले सुद्धा नाहीत, त्यामुळे बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार राहुल प्रकाश आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। तसंच शहरामध्ये आज भाई नेरुरकर खो खो स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी अजित पवार आले होते। या स्टेजवर सुद्धा महायुतीचा कोणताही नेता उपस्थित नव्हता, त्यामुळे स्टेजवर ठराविक मान्यवर उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री आले असताना सुद्धा आज महायुतीमध्ये दुरावा पाहायला मिळाला। लोकसभा, विधानसभेमध्ये हातात हात घालून लढलेले महायुतीचे नेते, खासदार, आमदार निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करत होते, पण आता महायुतीतल्या नेत्यांना आमंत्रण दिलं होतं की नाही, त्यामुळे महायुतीतले नेते नाराज आहेत का, असा सवाल सध्या निर्माण झालाय।